मित्रो, आपल्या सोबत ईश्वरपूर शहरातील संबप्पा बुवापण हा जो मठ आहे त्या मठाचे 11वे मठाधिपती मिलिंद मटकरी आहेत. त्यांना आपण विचारूया की यंदा 2025ला जो संबप्पा उरूस होणार आहे या उरसामध्ये किती तारखेपासून हा चालू होणार आहे आणि काय काय कार्यक्रम आहेत. नमस्कार. यावर्षी 2025 साली पूर्ण यात्रा पार पडते आणि त्याची सुरुवात ही 1 नोव्हेंबरला चालू होते. 1 नोव्हेंबरला मंडप चढण्याचा विधी आहे की जो मंडप की उरसाची सुरुवात मुहूर्त जो म्हणतो आपण तो 1 तारखेला आहे. तो मंडप चढवण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे आणि त्याचा मान आहे तो म्हणजे मंडप चढण्यासाठी 4 खांब पूर्वी असायचे लाकडी. त्या लाकडी खांबाला प्रत्येक समाजाच्या लोकांना ते ठरवून दिलं होतं. एक हरिजन समाज असेल, पवार लोकांसाठी असेल, पाटील समाजासाठी असेल, असे ठरवून दिलेले ते 4 खांब होते. सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी जाती धर्मानं बाळगता मानवतेची धर्मानं शिकवणची होती संबप्पांची. त्या ह्यानंच ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मंडप चढवण्याचा विधी आहे तो सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन तो चढवला जात होता. आणि त्याच्यानंतर स्वामींनी साखर वाटली, स्वामींच्या मार्फत साखर वाटली जाते. अशा पद्धतीने यात्रेची सुरुवात होते 1 तारखेला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी रात्री महंत फकीर म्हणजे मानाचे फकीर होतात. वायचळ म्हणून आहेत आणि मटकरी असे मानाचे फकीर रात्री केले जातात. दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला 1 तारखेलाच 1 तारखेला आणि तुलसी विवाह जो दुसऱ्या दिवशी आहे 2 तारखेला. त्या दिवशी स्वामी वगैरे सर्व येऊन आमचा तो विधी पार पाडतो. तुलसी विवाह असतो आणि त्या दिवशीच तो गोटखिंडे समाज गोटखिंडे म्हणून सुनील गोटखिंडे कैलासवासी त्यांच्या घरालाच तो मान आहे. त्यांना धज दिलं जातं. इथं कापड दिलं जातं. ते घरातून ते पूजून आणतात आणि नंतर इथं त्या दिवशी संध्याकाळी तो विधी पूजन करून दोन्ही मंदिराच्या शिखराला तो बांधला जातो. दोन्ही समाधी स्थळांना वरती शिखराला बांधला जातो. कापडी धज, त्याला तुम्ही काय ध्वज म्हणता, पुढे बांधला जातो. त्यानंतर 3ऱ्या दिवशी पासून फकीरीचा कार्यक्रम होतो. फकीर होणे म्हणजे नवसान पूर्वी केले जायचे. श्रद्धेनं भक्तीने सुद्धा होतात. कोणी आपलं जनावरांचं जर बाळ दागावत असेल रेडको वगैरे तर त्याला सुद्धा ते म्हैसीला फकीर केलं जातं. आजही करतात की जेणेकरून ते दागवायच थांबतं. फकीर होणे विधी 3 नोव्हेंबरला 3, 4, 5 3 दिवस. आणि त्यानंतर पूजेची पौर्णिमा मुख्य दिवस यात्रेचा हा 5 तारीख आहे. यात्रेचा जो मुख्य दिवस आहे संबप्पांचा जन्मदिवस म्हणून आपण जो साजरा करतो तो 5 तारीख आहे. त्या दिवशी फकीर पूजन केलं जातं. दही भात मलेचा नैवेद्याचा दिवस तोच आहे. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री गंधरात्र असते. संदक तो आदल्या दिवशी असतो. आणि गंधरात्र 4 तारखेला. आणि पौर्णिमेपासून 4 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. शाहीर विभूतींचा पोवाडा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत की नाही तो कोणत्या दिवशी आहे हे सांगा. 5 तारखेला शाहीर विभूतींचा आहे. 6 तारखेला विभूतींचं नाव काय? आदिनाथ विभूतींचे चिरंजीव आहेत ते. आणि 6 तारखेला किती वाजता आहे? रात्री 8 वाजता. 8-8:30ला चालू होतो. नंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला देवानंद माळेंचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे. तदनंतर भावगीत भक्तिगीताचा कार्यक्रम आहे 7 तारखेला. अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मग बाहेर मग आमुष्यापर्यंत हा यात्रा चालूच राहते. मग दंडस्थान असेल, तुमचं तोरण बांधणे असेल, हे सगळे धार्मिक विधी आपले सगळे चालू राहतात. या वर्षाला भाविक कुठनं येतात आपल्याकडे साधारणपणे? पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी येतो. कर्नाटकातले लोक त्यांचे कुलदैवत आहे. असे कर्नाटकातलेही बेळगाव साईडचे भरपूर लोक येतात. पुणे मुंबईचे लोक येतात. यंदा ह्या नेहमीच्या रुटीन कार्यक्रमापेक्षा आणखीन वेगळं काय आहे का वर्षामध्ये? म्हणजे इथं नाही काय असं वेगळं काही नाही. आता सांगितलं एवढंच आहे. आभारी.